तुमची साबुदाण्याची खिचडी पण कधी कधी चिकट होते का? थंड झाल्यानंतर कडक होते आणि खायची इच्छाच राहत नाही, असं सगळं होत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. अगदी परफेक्ट रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी. आपल्या या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण करणार आहोत साबुदाण्याची खिचडी परफेक्ट टिप आणि ट्रिकसोबत. आता आपले साबुदाणे व्यवस्थित भिजलेत. हे साबुदाणे मी स्वच्छ धुतले होते आणि थोडंसं वरती पाणी ठेवून मग हे भिजत ठेवले होते. 4 ते 5 तासात साबुदाणे तुम्ही बघू शकता छान मऊसूत शिजलेत आणि हे कडक होणार नाहीत. तुम्ही कितीही वेळ ठेवा, अगदी छान मऊसूत राहतात आणि सुट्टे सुट्टे होतात. चला, साबुदाणे आपले भिजलेत. ह्यामध्ये काही अजून गोष्टी आपण ॲड करणार आहोत. तर हे बटाटे आहेत. ह्या बटाटे वगैरे हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण ह्यामध्ये छान लागतात. हे शेंगदाणे आहेत जे व्यवस्थित भाजून घेतलेत आणि त्याच्या थोडे साली काढून घेतल्यात. हिरवी मिरची आहे. जिरे अगदी ऑप्शनल आहे. बऱ्याच ठिकाणी उपवासाला जिरे खाल्ले जात नाहीत, त्यामुळे तुम्ही आवडत असेल किंवा तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही ते वापरा. आता हे शेंगदाण्याचं कूट आपण करायचं आहे, पण ते कूट अगदी बारीक नाही, थोडंसं भरडं राहिलं पाहिजे. अशा ह्याने आपण ते करून घ्यायचं. अगदी 1-2 मिनटं फक्त आपण मिक्सर फिरवून घ्यायचं. पॅनमध्ये तूप किंवा तेल जे तुम्हाला आवडत असेल ते टाकायचं, व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. आणि ह्यामध्ये आता मी फोडणीला जिरे घालणार आहे. आता हे जिरे तेलामध्ये छान फुलू द्यायचे, म्हणजे याचा मस्त फ्लेवर आपल्या खिचडीला येणार आहे. जिरे छान फुलले तुम्ही बघू शकता. आता ह्यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकणार आहे. ह्या तिखट मिरच्या आहेत, त्यामुळे मी साधारण 3 ते 4 टाकल्यात. तुम्ही ज्या प्रमाणात किंवा ज्या क्वांटिटीमध्ये करणार आहात त्या प्रमाणात तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तुकडे करण्याऐवजी ह्या मिरच्या तुम्ही ठेचून पण टाकू शकता, तरी फ्लेवर खूप सुंदर येतो. छान आता मिरच्या आणि जिरे व्यवस्थित फुलले किंवा छान परतले गेलेत. आता ह्यामध्येच आपण बटाटे टाकूया. हे बटाटे आपल्याला तांबूस रंगावर परतून घ्यायचे आहेत, म्हणजे जवळजवळ 90% हे बटाटे आपण छान परतवून घेणार आहे किंवा तळून घेणार आहे यामध्येच, म्हणजे ते कच्चे राहत नाहीत किंवा त्याचा असा वेगळा फ्लेवर येत नाही. ह्या तळलेल्या बटाट्यांऐवजी तुम्ही शिजवलेले बटाटे पण असे तेलामध्ये थोडेसे रोस्ट करून टाकू शकता, तरी पण फ्लेवर छान येतो. तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनटात छान असे खरपूस हे बटाटे भाजले गेले. ह्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं होतं, माझ्याकडून चुकून ते दाखवायचं राहिलं आहे. मग बटाट्याच्या जेवढी टेस्ट आहे त्या टेस्टनुसार मी थोडंसं मीठ टाकलं होतं, कारण आपल्याला साबुदाण्यामध्ये वरून पण मीठ टाकायचं आहे. आता हे साबुदाणे आपण ह्या बटाट्यावर घालून घेऊया. त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट पण टाकलं आहे. आता हे थोडं भरडं कूट आहे, तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही थोडंसं अजून फाईन पेस्ट ह्याची करू शकता. आता हे छान परतवून घ्यायचं. आता एकच गोष्ट असते खिचडी करताना, ही खिचडी खूप हलवायची नाही आहे आणि खूप यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे. त्यावर झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनटंच फक्त आपल्याला ही वाफ काढून घ्यायची, कारण खूप जर ही तुम्ही शिजवलीत किंवा खूप ह्याची वाफ काढली तर ही खिचडी चिकट होते आणि मग त्याचा फ्लेवर जो आहे तो निघून जातो आणि आपल्याला ती छान लागणार नाही. पाणी कमी टाकलं तर ती खिचडी कडक होईल, म्हणजे जेव्हा भिजताना तर पाण्याचा वापर कमी केलात, प्रमाणात नाही झालं तर ती खिचडी कडक होते. काही वेळानंतर मग ती खायची इच्छा राहत नाही, असं सगळं होतं. आता तुम्ही बघू शकता 2 मिनटात एक छान मी वाफ काढली त्याची, आणि आता खूप हलवायची नाही, त्यामुळे तो गोळा तयार होतो आणि खूप शिजली जाते. छान वाफ काढल्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर टाकली. ही ऑप्शनल आहे, तुमच्याकडे आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल. पण ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे, तुम्ही करून बघायची, मला कमेंटमध्ये सांगायचं. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करायचं, कारण ह्या चॅनलवर तुम्हाला खूप छान छान आणि अशा सोप्या रेसिपी बघायला मिळणार आहेत. तर चला मग, पटकन कमेंट करा, लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परत आपल्या या चॅनलवर मला भेटायला विसरायचं नाही. चला, परत भेटू. तोपर्यंत छान खा, मस्त राहा.